एका राजाला एक राजा होता, ज्याला भगवंताने खूप काही दिले होते. समृद्ध राज्य, सुसंस्कृत, तेजस्वी, सुंदर आणि गुणवान पत्नी, आज्ञाधारक मुले, सर्व काही त्यांच्याकडे होते. तरीही तो राजा नेहमी दुःखीत असायचा. एकदा फिरता फिरता तो एका लहानशा गावात पोहोचला. तिथे एक कुंभार भगवान शंकराच्या मंदिराबाहेर मातीची मडकी विकत होता. त्याने काही मडक्यामध्ये पाणी भरून ठेवले होते आणि तिथेच निवांत झोपून भजन म्हणत होता. राजा तिथे आला. त्याने महादेवाचे दर्शन घेतले आणि सहज कुंभाराच्या जवळ जाऊन बसला. राजाला पाहताच कुंभार उठला आणि त्याने मोठ्या आदराने राजाला पाणी पाजले आणि विचारले. राजाने विचार केला की हा माणूस एवढीशी मडकी विकून काय कमवत असेल. राजाने विचारले, काय कुंभार बुवा, माझ्यासोबत राजवाड्यात चालता का? पुढे कुंभार आणि राजा यांचा संवाद सुरू होता. नंतर मग कुंभार म्हणाला, महाराज, राजवाड्यात येऊन मी काय करू? राजा, तिथे ये आणि खूप मडकी बनव. कुंभार म्हणतो, मग त्या मडक्याचे मी काय करू? राजा म्हणता, अरे काय करू म्हणजे? ती बाजारात विक, तुझ्याकडे खूप पैसा येईल. कुंभार म्हणतो, मग त्या पैशाचे मी काय करू? राजा, अरे पैसा म्हणजे सर्व काही आहे. तुला माहिती नाही का? पैशाने सर्व विकत घेता येते. कुंभार म्हणतो, ठीक आहे राजा, पण आता तुम्हीच सांगा की त्या पैशाचे मी नक्की काय करू? राजा, अरे मग तू आरामात देवाची भक्ती कर आणि सुखी जीवन जग. अरे, कुंभार हसून म्हणाला, क्षमा करा महाराज, पण मला सांगा आता मी काय करत आहे? जरा प्रामाणिकपणे सांगा बरं. राजाने खूप विचार केला. कुंभाराच्या या प्रश्नाने राजाला अंतर्मुख केले. तसेच पुढे राजा म्हणतो, हो कुंभार बुवा, तुम्ही या क्षणी आरामात देवाचे भजन करत आहात आणि मला दिसत आहे की तुम्ही पूर्ण आनंदात आहात. कुंभार म्हणाला, महाराज, हेच तर मला सांगायचे आहे की आनंद पैशाने मिळवता येत नाही. पुढे काय म्हणतो राजाने विचारले, हे कुंभारजी, मला हे सांगा की मग सुखाची प्राप्ती कशी होईल? कुंभार म्हणाले, महाराज, नीट लक्ष देऊन ऐका आणि त्यावर सखोल विचार करा. आपले हात उलटे करा बरं. राजा म्हणाला, ते कसे? कुंभार म्हणता, महाराज, मागू नका, द्यायला शिका. ज्या दिवशी तुम्ही द्यायला शिकाल त्या दिवशी समजून जा की तुम्ही आनंदाच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले आहे. स्वार्थ सोडा आणि परमार्थाची निवड करा. महाराज, बहुतेक लोकांच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण हेच आहे की जे ज्यांच्याकडे आहे त्यात ते सुखी नाहीत आणि जे नाही ते मिळवण्याच्या नादात ते दुःखी आहे. अरे बाबा, जे आहे त्यात सुखी राहायला शिका. दुःख आपोआप निघून जाईल. जे नाही त्यांच्यासाठी का स्वतःला त्रास करून घेता? पुढे मग या कथेची शिकवण, या कथेतून काय आपण शिकला? आत्मिक सुखापेक्षा मोठे कोणतेही सुख नाही. ज्याच्याकडे संतोष रूपी धन आहे तो सर्वात मोठा सुखी माणूस आहे आणि खऱ्या अर्थाने तोच राजा आहे. धन्यवाद.